श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुख, शांती, यश आणि समाधान हवे असते. प्रत्येकाला वाटते की आपले जीवन आनंदाने भरलेले असावे, आपल्या घरात सुख नांदावे, आपल्या कामात प्रगती व्हावी आणि मनात कायम सकारात्मक विचार असावेत. पण अनेकदा आपण खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. आपण चांगले वागतो, कोणाचे वाईट करत नाही, तरीसुद्धा जीवनात अडचणींना सामना करावा लागतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु स्वामी समर्थ सांगतात की माणसाच्या जीवनावर त्याच्या संगतीचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. ज्या लोकांमध्ये आपण राहतो, ज्यांच्यासोबत आपण वेळ घालवतो, ज्या लोकांचे विचार आपण ऐकतो, त्याचाच परिणाम हळूहळू आपल्या मनावर आणि आपल्या भविष्यावर होत असतो. म्हणूनच स्वामी समर्थांचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागा, पण प्रत्येकाला आपल्या मनात स्थान देऊ नका. कारण सर्व लोक तुमच्या भल्याचा विचार करतीलच असे नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार कोणत्या प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम अशा लोकांपासून दूर राहा जे कायम नकारात्मक विचार करतात. काही लोकांच्या जीवनात कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्यांना फक्त वाईटच दिसते. तुम्ही नवीन काम सुरू कराल तर ते म्हणतील यातून काही होणार नाही. तुम्ही स्वप्न पाहाल तर ते म्हणतील हे तुझ्या आवाक्याबाहेर आहे. तुम्ही प्रयत्न कराल तर ते म्हणतील इतक्या लोकांना जमले नाही, तुला काय जमणार. अशा लोकांचे शब्द सुरुवातीला सामान्य वाटतात, पण सतत नकारात्मक बोलणे ऐकल्यामुळे मनातील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. एक दिवस असा येतो की आपण स्वतःवर शंका घेऊ लागतो. स्वामी म्हणतात, मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे जीवन घडते. म्हणून नकारात्मक विचार करणाऱ्यांपासून सावध राहा. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे स्वार्थी लोक, जे फक्त स्वतःच्या गरजेपुरते तुमच्याशी संबंध ठेवतात. काम असेपर्यंत ते तुमच्या भोवती फिरतात, पण तुम्हाला गरज पडली की ते गायब होतात. स्वार्थी व्यक्तीची ओळख सुरुवातीला होत नाही, कारण तो गोड बोलतो, जवळीक निर्माण करतो, पण वेळ आल्यावर त्याचा खरा स्वभाव दिसून येतो. स्वामी सांगतात की जो व्यक्ती तुमच्या आनंदात सहभागी होतो आणि दुःखातही तुमच्या पाठीशी उभा राहतो, तोच खरा आपला माणूस असतो. तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे मत्सरी लोक. तुमचे यश पाहून ज्यांना आनंद होत नाही तर मनात जळफळाट निर्माण होतो. अशा व्यक्ती वर तुमचे कौतुक करतील, पण मनातून तुमची प्रगती त्यांना खटकत असते. मत्सर हा एक अत्यंत घातक दोष आहे. मत्सर करणारी व्यक्ती स्वतः आनंदी राहत नाही आणि दुसऱ्यालाही आनंदी पाहू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका, कारण दुसऱ्याचा प्रकाश तुमचा प्रकाश कमी करत नाही. चौथ्या प्रकारचे लोक म्हणजे खोटारडे लोक. खोटे बोलणे ही फक्त सवय नसते, ती विश्वासघाताची सुरुवात असते. एकदा एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी खोटे बोलले तर त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवणे कठीण होते. नात्यांचा पाया विश्वासावर उभा असतो. विश्वास तुटला की नाते टिकत नाही. भक्तांनो, अनेक लोक गोड बोलून लोकांचा विश्वास जिंकतात, पण वेळ आल्यावर त्यांचे खरे रूप समोर येते. म्हणून स्वामी सांगतात, व्यक्तीच्या शब्दापेक्षा त्याच्या कृतीकडे पहा. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पाचव्या प्रकारचे लोक म्हणजे चुगली करणारे लोक.
जे एका व्यक्तीचे बोलणे दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याचे बोलणे तिसऱ्याकडे पोहोचवतात. अशा लोकांमुळे कितीतरी नाती तुटतात, कितीतरी घरांमध्ये वाद निर्माण होतात, कितीतरी मित्रांमध्ये गैरसमज होतात. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे येऊन सतत इतरांची निंदा करत असेल तर लक्षात ठेवा, ती व्यक्ती तुमच्या अनुपस्थित तुमचीही निंदा करत असेल. स्वामी समर्थ सांगतात की जिथे निंदा असते तिथे शांती राहत नाही. 6व्या प्रकारचे लोक म्हणजे रागीट आणि असंतुलित स्वभावाचे लोक. अशा व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात, अपमान करतात, दुखावतात. त्यांच्या सहवासात राहिल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकते. 7व्या प्रकारचे लोक म्हणजे आळशी लोक. स्वामी समर्थ नेहमी कर्मावर भर देतात. जो व्यक्ती मेहनत करत नाही, सतत कारणे सांगतो, प्रयत्न टाळतो, तो स्वतःचे नुकसान करतोच, पण त्याच्या सहवासाचा परिणाम इतरांवरही होतो. 8वा प्रकार म्हणजे व्यसनाधीन लोक. कोणतेही व्यसन माणसाचा विवेक नष्ट करते. अशा व्यक्तीच्या सहवासामुळे नकळत चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता वाढते. स्वामी सांगतात की शरीर आणि मन हे परमेश्वराने दिलेले अमूल्य दान आहे. त्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 9वा प्रकार म्हणजे कायम तक्रार करणारे लोक. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत समस्या दिसते. नोकरी वाईट, घर वाईट, परिस्थिती वाईट, नशीब वाईट, लोक वाईट. अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवल्यास त्यांची नकारात्मकता तुमच्या मनातही प्रवेश करू लागते. म्हणून अशा लोकांपासून लांब राहा. 10वा प्रकार म्हणजे तुमच्या स्वप्नांची थट्टा करणारे लोक. प्रत्येक मोठे यश एखाद्या स्वप्नातूनच सुरू झालेले असते, पण काही लोक तुमच्या स्वप्नांवर हसतात, तुम्हाला कमी लेखतात. स्वामी समर्थ सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवा. जग आधी हसेल, नंतर आश्चर्य व्यक्त करेल आणि शेवटी टाळ्या वाजवेल. भक्तांनो, याचा अर्थ कोणाचा द्वेष करा असा नाही. स्वामी समर्थांनी कधीही द्वेष शिकवला नाही. त्यांनी विवेक शिकवला. प्रेम सर्वांवर करा, पण विश्वास विचारपूर्वक ठेवा. मदत सर्वांना करा, पण स्वतःचे नुकसान करून नाही. सर्वांचा आदर करा, पण चुकीच्या प्रभावापासून स्वतःचे रक्षण करा. लक्षात ठेवा, तुमचे भविष्य फक्त तुमच्या मेहनतीने घडत नाही, ते तुमच्या संगतीनेही घडते. म्हणून चांगल्या विचारांच्या, प्रामाणिक, मेहनती, सकारात्मक आणि देवावर श्रद्धा असलेल्या लोकांच्या सहवासात राहा. अशा लोकांची संगत तुम्हाला उंचावर घेऊन जाईल. आणि शेवटी स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश. ज्याच्या सहवासाने मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि जीवनात प्रगतीची प्रेरणा मिळते, अशा लोकांना जवळ ठेवा. ज्यांच्या सहवासाने मन अस्वस्थ होते, आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते, त्यांच्यापासून नम्रपणे दूर राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मी फक्त एक माध्यम आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींचीच लीला. श्री स्वामी समर्थ.